नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, जो की मला बऱ्याचशा मुलांचा कॉल आला किंवा मेसेज आला, पालकांचा मेसेज आला की आमच्या मुलाला एवढे एवढे मार्क्स आहेत, म्हणजे त्यांनी ड्रॉप घ्यावं की नको, म्हणजे एक वर्ष गॅप घ्यावा की नको। तर त्याचा आन्सर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर पहा मित्रांनो, बरेचसे सिनेरियोज आहेत, त्या ठिकाणी तुमचं डिपेंड करतं, तुमच्या पर्टिक्युलर केसवर डिपेंड करतं तुम्हाला ड्रॉप घ्यायचा की नको। आता आपण सिनेरियोचा विचार करू। सर्वप्रथम जर समजा तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये किंवा काय असेल तुमच्या क्लासमध्ये जर चांगले मार्क्स असतील, एमएसटी सीईटी मध्ये 150 140 या प्रकारचे जर मार्क्स आले असतील, आणि नंतर आता ज्यावेळेस तुम्ही एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये जर कमी मार्क्स आले असतील, समजा आता कमी आलेत, याचा अर्थ काय, तुमच्या यांनी कमी आलेत, म्हणजे तुम्हाला जर 150 येत होते तर इथं समजा 100 मार्क्स आले, तर 70 मार्क्स आले, तर किंवा अतिशय कमी मार्क्स आले, तर याच्यासाठी काय करावं। तर मी तुम्हाला एक सांगेल की ड्रॉप हा एमएसटी सीईटी मध्ये प्रेफरेबल नाहीये। कारण याचा विषय कसा होतो, समजा तुम्ही एक वर्षाचा गॅप घेणार, ओके, आता आपल्याला पुढची कंडिशन माहित नाही की ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वेळेस गॅप घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस एक्झामला जाणार आहेत त्यावेळेस आपल्याला माहित नाही की तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते किंवा काही होऊ शकतं, किंवा एक वर्षामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी होऊ शकतात, बरोबर। आणि आता हे जर एक वर्ष आपलं वाचलं, म्हणजे आपण जर गॅप घेतला नाही आणि ठीक आहे, एखाद्या जर टायर 2 च्या किंवा टायर 3 च्या कॉलेजमध्ये आपण एखादी जर चांगल्या ब्रांचेसला ऍडमिशन भेटला, तर सर्वप्रथम मी एक कन्फ्युजन तुमचं क्लिअर करतो। भले तुम्हाला एमएसटी सीईटी मध्ये 1 मार्क असू द्या, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज मिळणार, कारण कॉलेजेस तेवढे जेवढे मुलं सीईटीचे फॉर्म भरत नाहीत तेवढे आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जागा आहेत, त्याच्यामुळे ही एक डार्क रियालिटी आहे। तर तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, यात काही हरकत नाही। आता ते कसं मिळणार आहे, ओके, इथं तुम्हाला प्रश्न निर्माण होतोय। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की समजा तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जर कमी मार्क्स आले असतील, समजा तुमचं एक्सपेक्टेशन होतं 150 मार्क्सचं आणि तुम्हाला 60-70 मार्क्स जर आले असतील, तर तुम्ही याच्यात 2 गोष्टी करू शकता। एक तर जर तुमच्या मनाची तयारी असेल, विद्यार्थ्याच्या मनाची तयारी असेल की ड्रॉप घ्यायचा आहे, तर तुम्ही नक्की ड्रॉप घेऊ शकता। तुम्ही एका चांगल्या कोचिंग इन्स्टिट्यूटला जॉईन करू शकता, किंवा तुम्ही आपले युट्यूब चॅनल फॉलो करू शकता, किंवा समजा जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तोही एक उत्तम निर्णय आहे, कारण तुम्हाला असंही कॉलेज मिळणार आहे। समजा आपण पुणे ठिकाणचा जर विचार केला तर 60 ते 70 मार्क्सवर तुम्हाला एक टायर 2 किंवा टायर 3 चं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळून जात आहे, ओके। तर तुमची या 1 वर्षामध्ये 25% इंजिनिअरिंग कव्हर होणार आहे, ओके। कारण ज्या ठिकाणी तुम्हाला गॅप घेऊन 5 वर्ष लागणार होते, त्या ठिकाणी तुमचं 4 वर्षात म्हणजे विदाऊट गॅप तुमचं कव्हर होणार। त्याच्यामुळे आणि यासोबत समजा आता कमी लेवलच्या कॉलेजमध्ये गेलो आपण, ओके, आता तिथं काय प्लेसमेंट नसणार आहे, किंवा ज्या बाहेरच्या आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत, हॅकेथॉन, हे ते नसणार आहे, बरोबर। म्हणजे थोडक्यात असेल पण एक कमी प्रमाणात असेल। मग तुम्ही तिथं काय करू शकता, बरोबर, तुमच्यात पोटेन्शियल भरपूर आहे, बरोबर, पण तुम्हाला बाय चान्स काही मेडिकल इमर्जन्सी म्हणा, किंवा तुम्ही ऍट द टाइम ऑफ एक्झाम तुम्ही टेन्शन मध्ये आला, तर त्याच्यामुळे तुम्हाला कमी मार्क्स आले, पण तुमच्यात पोटेन्शियल भरपूर आहे, तुम्हाला भरपूर म्हणजे तुम्ही चांगलं डिझर्व करता, एक चांगलं पॅकेज किंवा एक चांगली कंपनी डिझर्व करता। तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की बाहेर जे क्लासेस आहेत, क्लासेस म्हणा किंवा जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणा, तुमच्या स्किलवर तुम्ही फोकस केला पाहिजे, बरोबर। ते जे 4 वर्ष आहेत, ओके, तर त्या 4 वर्षात तुम्हाला तुमच्या कॉलेजची उणीव भरून काढायची। म्हणजे माझे असे काही मित्र आहेत की जे एक टायर 3 च्या कॉलेजला आहेत, पण आज एक चांगल्या कंपनीमध्ये प्लेस आहेत। तर ते का प्लेस आहेत की त्यांनी त्या 3 वर्षामध्ये जे इंजिनिअरिंगचे तुमचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वर्ष असतं, त्याच्यामध्ये त्यांनी एवढं त्यांच्या स्किल्सवर काम केलं। आणि मित्रांनो, आता जर सांगायचं म्हटलं ना, तर कॉलेज एवढं मॅटर करत नाही प्लेसमेंटला। प्लेसमेंटला मॅटर कोणती गोष्ट करते, तुमच्यातलं असणारं स्किल, तुमच्यातलं असणारं पोटेन्शियल, हे प्लेसमेंटला मॅटर करतं, बरोबर। ठीक आहे, ऑन कॅम्पसचा तुम्ही विषय सोडून द्या, कारण ऑन कॅम्पस आपण सीओईटी, पीआयसीटी हे जर कॉलेजेस पाहिले, एक मीडियम जरी स्टुडंट असेल तर त्याला ऑन कॅम्पस प्लेसमेंट मिळून जाते। पण बाकीच्या कॉलेजेसचं काय, बरोबर आहे, ऑन कॅम्पस त्यांना प्लेसमेंट कमी असते। मग आपण कसं ट्राय करू शकतो, तर ऑफ कॅम्पस। मुलांना खूप साऱ्या कंपन्या आहेत, चांगल्या चांगल्या रेप्युटेड कंपन्या ज्या ऑफ कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अरेंज करतात, वॉक इन ड्राईव्ह अरेंज करतात, तर त्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता, बरोबर। म्हणजे सीईटी मध्ये तुम्हाला कमी मार्क्स आलेत आणि तुम्ही पुन्हा 1 वर्ष तुमचं वाया घालणार, बरोबर। आता त्या 1 वर्षात पण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला अफेक्ट करणार। आता सर्वप्रथम तुम्ही गॅप घेतलाय, तुमचे जे तुमच्या सोबतचे मित्र असतील ते इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये गेले असतील आणि तुम्ही अजून पण सीईटीची तयारी करत असाल, एक कुठेतरी तुमच्या मनाला एक कमतरता वाटणार, तुम्ही डिप्रेस होणार, डिमोटिवेट होणार, बरोबर। आणि या सर्व गोष्टींचा इफेक्ट कुठे पडणार, तुमच्या रिझल्टवर पडणार। तर त्यासाठी मी प्रेफर करेल की तुम्ही ड्रॉप शक्यतो अवॉइड करा। आता ड्रॉप कोणासाठी मी सजेस्ट करणार की तुम्ही एक एक्स्ट्रा टॅलेंटेड मुलगा आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला 160 170 मार्क्स येत होते, टेस्ट सिरीज असेल, तुमच्या क्लासमध्ये असेल, पण काही अशी कंडिशन आली, मेडिकल इमर्जन्सी आली की त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा आपल्या एमएसटी सीईटी एक्झाम मध्ये चांगलं परफॉर्म करता आलं नाही,
आणि तुमची अशी म्हणजे मनातून इच्छा आहे की तुम्ही ड्रॉप घ्यावा आणि नक्कीच एखाद्या चांगल्या कॉलेज लावा, तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यासाठी मी ड्रॉप प्रेफरेबल सांगेल त्याला की त्यांनी ड्रॉप घ्यावा. पण ज्यांना समजा एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये कॉलेज मिळतंय, ओके, ऍडमिशन मिळतंय, तर माझी अशी इच्छा राहील की त्यांनी ड्रॉप घेऊ नये. कारण बरेचसे मुलं मी पाहतोय, मागच्या 2 वर्षापासून मी काउन्सिलिंग करतोय, तर त्याच्यामध्ये मुलांना समजा आपण सांगितलं ठीक आहे त्याचं, कारण त्या पालकांची इच्छा असते की मुलगा एका चांगल्या कॉलेजमध्ये जावा, ओके. कोणत्याही मुलाची इच्छा नसते, पर्टिक्युलरली बरेचसे मुलं पाहिलेत की ते बोलतात आम्ही फक्त पालकांच्या प्रेशरमुळे ड्रॉप घेतोय, ओके. मग मला सांगा पालकांना, मी पालकांना प्रश्न विचारतो, जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यावर प्रेशर टाकत असाल तर तो अभ्यास करेल का? त्या ड्रॉपचा म्हणजे तो यूज करणार आहे का? कारण हे 1 वर्ष आहे, हे 1 वर्ष आपण फक्त एमएसटी सीईटी साठी देतोय, बरोबर. जे की आपण समजा नॉर्मली तुम्ही 12वी मध्ये असता आणि त्यावेळेस एमएसटी सीईटीचा स्टडी करता, तर ते 1 वर्षांचं डिवायडेशन असतं की म्हणजे तुम्ही 12वी पण करताय आणि एमएसटी सीईटीचा स्टडी पण करताय. पण ज्यावेळेस तुम्ही ड्रॉप घेता, ओके, ज्यावेळेस तुम्ही गॅप घेता, त्यावेळेस तुमच्याकडे फक्त एमएसटी सीईटीचा स्टडी एवढंच तुमचं काम असतंय, ओके. आणि समजा विद्यार्थ्याच्या मनाची जर तयारी नसेल की त्याला ड्रॉप नकोय, त्याला कोणतंही इंजिनिअरिंग कॉलेज चालेल, तर प्रेशर टाकायचं का अजिबात कारण नाही. कारण प्रेशर टाकल्याने डोक्याचं प्रेशर कुकर होता कामा नये. तर त्यासाठी मी पालकांना विनंती करतो की तुमच्या मुलांच्या एकदा इच्छा जाणून घ्या, त्याला काय करायचंय ते जाणून घ्या, त्याला घ्यायचा आहे का ड्रॉप, नको घ्यायचा आहे ते जाणून घ्या. कारण प्रत्येक मुलगा हा त्याचा वेळ ट्राय करत असतो, बरोबर. तुम्ही माझा व्हिडिओ पाहता याचा अर्थ तुम्हाला नक्कीच क्युरियोसिटी आहे पुढच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल, त्याच्यामुळेच हा व्हिडिओ पाहताय, किंवा तुम्ही नक्की काहीतरी चांगलं ट्राय करताय यासाठीच व्हिडिओ पाहताय ना. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रेफर करेल, समजा पालकांना मी प्रेफर करेल की तुमच्या विद्यार्थ्याच्या मनानुसार होऊन द्या, बरोबर. कारण पुढचे 4 वर्ष त्याला त्या कॉलेजमध्ये अभ्यास करायचा आहे, ओके. काय असेल त्याचं करिअर त्या कॉलेजमध्ये घडवायचंय त्याला, तर त्याच्यामुळे प्रेशर देऊन काही होणार नाहीये, बरोबर. आता त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्ट राहिली की समजा तुम्हाला कमी मार्क्स आले असतील आणि तुम्ही एकदम ऍव्हरेज स्टुडंट असाल, तर मित्रांनो जे तुम्ही समजा 11वी 12वीच्या 2 वर्षात समजा अचीव्ह नाही केलं, तर असं कोणतं मोटिवेशन येणार आहे मला सांगा, तुम्ही जे 1 वर्षात अचीव्ह करणार आहे. मी डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय, कारण मला माहिती आहे स्टुडंटची कंडिशन. 2 वर्षात तुम्ही 11वी 12वीत तुम्ही समजा सीईटी मध्ये 50-60 मार्क्स आलेत तुम्हाला, बरोबर. आणि अजून तुमची इच्छा आहे की समजा 1 वर्ष अजून घालतो, असं मोटिवेशन घेतो, मोटिवेटिंग व्हिडिओ पाहतो, संदीप माहेश्वरीचे व्हिडिओ पाहतो आणि मोटिवेशन घेऊन सीईटी फोडतो, तर तसं मित्रांनो होणार नाहीये. तुम्ही तुमच्या आयुष्यातील 1 वर्ष कमी करताय. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की आपली तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा, तर तुमच्या कॉलेजवर तुमच्या पर्सेंटाईल नुसार आपण तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज मिळवून देण्याचा प्रयत्न करू, बरोबर. तर त्यासाठी हा माझा इथं स्क्रीनवर मी नंबर प्रोव्हाइड करतोय. जरी पालकांना किंवा विद्यार्थ्यांना अजून आपल्या काउन्सिलिंग बद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर या नंबरवर मला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपल्या मेन टॉपिकला येऊ. मेन टॉपिक असं आहे मित्रांनो की समजा जे तुम्ही 2 वर्षात केलं नाही तर 3ऱ्या वर्षी करणार आहेत का तुम्ही, एक तुमच्याच मनाने विचार करा. आता ड्रॉप घ्यायचं म्हणल्यावर खर्चिक काम आहे, बरोबर. ड्रॉप घ्यायचंय तुम्हाला फक्त युट्यूबवर डिपेंड राहून जमणार नाही, तुम्हाला एका कोचिंग इन्स्टिट्यूटला जॉईन करावं लागेल किंवा काहीतरी फिजिकली एक जॉईन करावं लागेल, बरोबर. तर त्यासाठी तुमचा त्या कोचिंग इन्स्टिट्यूटचा खर्च आला, तर तो खर्च तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये करू शकता किंवा तुमचं 1 वर्ष सेव्ह करू शकता. त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, जे मी आता कंडिशन सांगितल्या, सिनेरिओ सांगितल्या, याच्यापैकी ज्या सिनेरिओ मध्ये तुम्ही फिट बसत असाल तर त्या सिनेरिओ पैकी तुम्ही ड्रॉप घेण्याचा किंवा याचा विचार करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल, जर पर्टिक्युलरली तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर पाहिजे असतील, तर आपल्या चॅनलचं कमेंट सेक्शन हे तुमच्यासाठी कायम ओपन आहे. तसंच माझा नंबर पण तुमच्यासाठी कायम अवेलेबल आहे, तुम्ही मला एनी टाइम त्याच्यावर कॉल करू शकता आणि विचारू शकता. तसंच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तसेच जर तुम्हाला काउन्सिलिंगला एनरोल व्हायचं असेल तर तुम्ही ऑफिशियल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तिथे गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला दिसेल आणि जी प्रोसिजर त्या फॉर्म मध्ये सांगितली ती प्रोसिजर कंप्लीट करून तुम्ही आपल्या काउन्सिलिंगला एनरोल करू शकता. तर नक्कीच आपल्या काउन्सिलिंगमुळे तुमच्या ऍडमिशन मध्ये तुम्हाला हेल्प होणार आहे, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.